सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या पावन आणि मंगलमय आषाढ पौर्णिमेच्या पवित्र दिनी आपल्या जिजाऊनगर जळगाव येथील सम्राट अशोक ध्यान साधना केंद्र या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी व त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना श्रद्धाभाव उत्पन्न करून सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी आजचा दिवस संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत सन्मानपूर्वक आणि थाटामाटाने संपन्न होता। कारण त्याला तसं आहे की बौद्ध धर्माच्या सिद्धांताला अनुसरून बौद्ध संस्कृतीला अनुसरून हा वर्षावासाचा जो कालावधी असतो तो महान पुण्य संपादन करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा जो वर्षावासाचा कालावधी असतो तर या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये श्रद्धा संपन्न उपासक उपासिका खूप मोठ्या स्वरूपामध्ये या दिनी उत्सवासारखा हा जो पौर्णिमेचा दिन आहे तर ते संपन्न करत असतात। कारण वर्षावासाचा हा जो कालावधी आहे म्हणजे अगदी भगवंताच्या काळापासून आतापर्यंत ही संस्कृती म्हणजे जोपासत आहे उपासक उपासिका। आपणही आपल्या विहारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भगवंताच्या धम्माला जाणता समजून घेता पुस्तकाच्या रूपाने ग्रंथाच्या रूपाने धम्मदेशनेच्या रूपाने म्हणा व्याख्यानाच्या रूपाने म्हणा तर हे आपलं एक महान पुण्य आहे, ते आपलं कुशल कर्म आहे। वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये एक पुण्याचा संचय करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते। या आषाढ पौर्णिमेचे विशेष रूपाने बौद्ध साहित्यामध्ये तर महत्त्व आहेच आहे, परंतु उपासकांच्या जीवनामध्ये सुद्धा भगवंताने सांगितलेलं जे उपोषणशील आहे जे की आचरणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, त्याला सुद्धा आपण धारण केलं पाहिजे। पौर्णिमा अमावस्या अष्टमी असे 4 उपोषक आपण नेहमीच बघा केले पाहिजे आणि त्यामुळे आषाढ पौर्णिमा असल्या कारणाने पौर्णिमेचं महत्त्व सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे। तसं तर म्हणजे प्रत्येक पौर्णिमा बौद्ध साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही प्रसंग मग भगवंताच्या जीवनामध्ये म्हणा धम्माच्या संदर्भामध्ये म्हणा
किंवा भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये म्हणा, किंवा काही उपासक उपासिकांच्या जीवनामध्ये सुद्धा काही असे प्रसंग आहेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या पौर्णिमेला काही ना काही महत्त्व बौद्ध साहित्यामध्ये प्राप्त झालेलं आहे, आणि त्यामुळे ती पौर्णिमा विशेष रूपाने त्या त्या अंगाने महत्त्वपूर्ण होत असते. तर ही आषाढ पौर्णिमा वेगवेगळ्या महत्त्व, या आषाढ पौर्णिमेचे वेगवेगळे महत्त्व आहे, आणि वेगवेगळ्या अंगाने बघा ही पौर्णिमा संपन्न होत असते. जसं मी सकाळच्या धम्मदेशनेमध्ये सुद्धा सांगितलं की आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ बोधिसत्वाचा म्हणजे महामाईच्या कुशीमध्ये प्रवेश झाला, त्याला गर्भधारणा असं आपण म्हणत असतो. तर या आषाढ पौर्णिमेच्या पावन आणि पवित्र दिनी म्हणजे महामाईला गर्भधारणा झालेली आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बौद्ध साहित्यामध्ये बघा ही घटना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म होतो, आणि जन्म झाल्यानंतर 29 वर्षापर्यंत ते सांसारिक जीवन जगत असतात. वयाच्या 16व्या वर्षी यशोधरा नामक अत्यंत सिलवान, गुणवान, त्यागी, रूपवान स्त्रीसोबत त्यांचा विवाह होतो. राहुल नावाचा अत्यंत सुंदर त्यांना बाळ सुद्धा असतं. म्हणजे अगदी 16 ते 29 वर्षापर्यंत ते सांसारिक जीवन जगत असतात. आणि सांसारिक जीवनामध्ये तसं बोधिसत्व जे असतात, तर काही प्रसंग असे असतात की ज्या प्रसंगाला अनुसरून त्यांच्या जीवनामध्ये काही घटना म्हणजे घडत असतात. जसं ग्रहप्रवेशाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं आहे की त्याने 4 प्रकारचे दृश्य बघितले होते. एक ना, जेव्हा ते नगरामध्ये फेरफटका मारत होते, तर 4 प्रकारचे दृश्य त्यांनी बघितले. जसं एक वृद्ध व्यक्ती म्हणजे ते बघत असतात, आणि आपल्या सारथ्या छन्नाला विचारतात की हा कोण आहे, तर ते सांगतात की हा एक वृद्ध व्यक्ती आहे. वृद्ध व्यक्ती बघतात, ते आजारी व्यक्ती सुद्धा म्हणजे बघत असतात, साधू संन्यासी सुद्धा बघत असतात, मृत व्यक्ती सुद्धा बघत असतात. हे जे काही दृश्य ते बघतात, आणि दृश्य बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक धम्मचिंतनाचा भाव म्हणजे निर्माण होत असतो. धम्मचिंतनाचा भाव त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होतो, आणि संसाराच्या प्रती जी आसक्ती आहे, जे संसाराच्या प्रती संसारामध्ये राहण्याचा जो भाव असतो, तो भाव पूर्णपणे त्यांच्या चित्तातून नष्ट होतो, नाहीसा होतो. आणि त्या दृश्याला पाहूनच असं म्हटलं आहे की हळूहळू त्यांच्या चित्तामध्ये ग्रह प्रवेशाची भावना म्हणजे ग्रह त्यागाची भावना त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असते, आणि ते ग्रहत्याग करतात. ग्रहत्याग करताना सुद्धा आषाढ पौर्णिमेच्या पवित्र दिनी ते ग्रहत्याग करतात असं म्हटलं आहे, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. या पौर्णिमेलाच त्यांचा म्हणजे ग्रहत्याग सुद्धा त्यांनी केला. त्याच्यानंतर 6 वर्षापर्यंत ते तपश्चर्या करतात, ध्यान मनन चिंतन करतात, आणि गैला ज्ञानप्राप्ती त्यांना होत असते. पण त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर हा बुद्धांचा उपदेश, जसं वैशाख पौर्णिमेला त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, आणि वैशाख पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बोधिसत्वाने कुणालाही उपदेश केलेला नाही. म्हणजे वैशाख पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा किती महिन्याचा कालावधी आहे? 3 महिने. ऐक ना, 3 महिन्याचा कालावधी आहे ना. आषाढ पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा, त्याच्यानंतर ज्येष्ठ ज्येष्ठ पौर्णिमा, आणि आषाढ 2च महिने झाले. किती झाले? वैशाख पौर्णिमा, त्याच्यानंतर ज्येष्ठ आणि आषाढ. म्हणजे वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ हा जो 3 महिन्याचा जो कालावधी आहे, तर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी चिंतन केलं. आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं 7 आठवडे, 7 आठवड्यापर्यंत म्हणजे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याने चिंतन केलं आहे, मनन केलं आहे. मग बुद्धगयेला जर तुम्ही कधी गेलात, तर तिथे 7ही प्रकारचे आठवडे म्हणजे जिथे जिथे भगवंताने 7 दिवस म्हणजे वास्तव्य केलं, चिंतन मनन केलं, धम्माला पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं, असे 7 आठवडे आपल्याला पाहायला तिथे मिळत असतात. आणि मग 7 आठवडे झाल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो, त्याला बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये
एक विषाद योग नावाचं चॅप्टर आलेलं आहे की धम्मोपदेश करावा किंवा करू नये. एक चित्त असं म्हणत होतं की धम्मोपदेश करायला पाहिजे, दुसरं चित्त म्हणत होतं की धम्मोपदेश करायला नाही पाहिजे. मग धम्मोपदेश का करू नये असं का वाटलं त्यांना? कारण जेव्हा ते लोकांकडे बघतात तर लोकांकडे बघितल्यानंतर लोक खा पिया मौज मजा करा या भावनेमध्ये असतात आणि ते विचार करतात की मी एवढ्या परिश्रमाने, एवढ्या मेहनतीने, एवढ्या कष्टाने हा धम्म प्राप्त केला आहे, परंतु लोक तर मात्र खा प्या मौज मजा करा यामध्ये जीवन जगत आहेत. मग अशा वेळेस जर मी लोकांना धम्म सांगितला आणि त्यांना जर तो कळाला नाही तर त्यांना एक पश्चाताप होईल आणि मला सुद्धा पश्चाताप होईल. त्यापेक्षा मी लोकांना काही सांगतच नाही असा त्यांच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो. पण असं म्हटलं आहे की ब्रह्मा सहपती त्यांना विनंती करतो. तसं ब्रह्मा सहपतीचे दोन व्याख्या सांगितल्या आहे. ब्रह्मा सहपतीची व्याख्या करताना असंही म्हटलं आहे, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे चार जे सद्गुण आहे तर या चार सद्गुणाला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मा सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये जी संकल्पना आहे तर ती संकल्पनेला सुद्धा म्हटलं आहे. परंतु हे चार सद्गुण बुद्धाच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. म्हणजे अनंत करुणा या संपूर्ण सृष्टीच्या प्रती अनंत करुणा त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होते, अनंत मैत्री उत्पन्न होते, अनंत उपेक्षा भाव उत्पन्न होत असतो. म्हणजे करुणा, मैत्री, उपेक्षा भाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो आणि त्यांना असं वाटतं की लोकांना आपण उपदेश केला पाहिजे. मग लोकांना उपदेश केला पाहिजे तर नेमकं कोणाला केला पाहिजे हा पण प्रश्न आहे ना. त्या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केला पाहिजे असं काय असतं का? तसं बिलकुल नाही. ठराविक लोक, कारण जेव्हा ते चिंतन करतात की जर एवढं मी परिश्रमाने मेहनतीने 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या गुरुकडून ज्ञान आत्मसात केलं, व्रत वगैरे केलं, उपवास तापास केला, शरीराला देहदंड दिला, मग एवढे परिश्रम जर मी केले तर मी सहज ही गोष्ट कोणाला देईल का किंवा मनुष्य देईल का? बिलकुल नाही आहे. मग ते विचार करतात की माझा धर्म कोण समजून घेऊ शकतो, म्हणजे कोणामध्ये ही क्षमता आहे, कोणामध्ये ही पात्रता आहे की माझा धर्म ते समजून घेतील. तर बघा त्यांच्या चित्तामध्ये त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरु येत असतात. कोण असतात पूर्वाश्रमीचे गुरु? आलार कलाम. आलार कलामाकडून त्यांनी ध्यानाच्या पायऱ्या शिकल्या होत्या, सांख्य तत्व त्यांनी त्यांच्याकडून आत्मसात केलं होतं. आणि ते विचार करतात की अरे आलार कलाम सिलवान आहे, गुणवान आहे, अनेक वर्षापासून ते धम्माचं आचरण करत आहे. मग अशा प्रकारे आलार कलामाला आपण धम्म आपला सांगितला पाहिजे. पण जेव्हा ते जाणतात आलार कलाम भगवंताला ज्ञान होण्याच्या पूर्वी 7 दिवसा अगोदर ते मूर्तीला प्राप्त होत असतात. त्यांना वाटते अरे मी जर त्यांना उपदेश सांगला असता तर ते समजू शकले असते, ते ज्ञानी होते, विद्वान होते, पंडित होते. पुन्हा त्यांच्या चित्तामध्ये उदकरामपुताचा भाव येतो. ते म्हणतात की अरे उदकरामपुताला आपण उपदेश केला पाहिजे, कारण ते सुद्धा सिलवान आहेत, गुणवान आहेत, सदाचारी आहेत, नीतिवान आहेत. आणि पुन्हा ते जाणतात की ज्या दिवशी भगवंताला ज्ञान प्राप्त होत असते अगदी त्याच्या अंध्या रात्री उदकरामपुत हे मूर्तीला प्राप्त होत असतात. त्यांना वाटते अरे हेही मूर्तीला प्राप्त झाले. मग पुन्हा त्यांना आठवते की पंचवर्गीय परिवर्जक सिद्धार्थ बोधिसत्व असताना त्यांच्या सोबत ते होते नाही का. कौंडिन्य, वप्प, भद्दीय, अश्वजित आणि महानाम हे 5 परिवर्जक होते. मग त्यांना असं आठवतं की हे मात्र हुशार आहे, बुद्धिमान आहेत, ज्ञानी आहेत, तर आपण त्यांना उपदेश दिला पाहिजे. मग ते जाणतात की ते कुठे आहेत. तर त्या काळामध्ये ऋषीपतन मुर्गदाय वर सारनाथ या ठिकाणी ते वास्तव्य करत असतात. मग ते निघतात. म्हणजे सारनाथ ते बुद्धगया साधारणतः 200-250 किलोमीटरचा तो प्रवास आहे. तर भगवंत पायी निघत असतात. मग मधामध्ये एक उपक अजीवक नावाचा नग्न साधू भगवंताला भेटत असतो. तो नग्न साधू जेव्हा भगवंताकडे येतो, भगवंताला तो पाहतो आणि पाहिल्यानंतर तो हात जोडतो. हात जोडून म्हणतो, श्रमणा तुझी कांती अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत आनंदी आहे, तू अत्यंत सुखी मला दिसत आहे. तुझा गुरु कोण आहे? तुझा गुरु कोण आहे? तू कोण आहे? तुझा काय परिचय आहे? मग असं बोलताना तो म्हणतो की तुम्ही देव आहात का? कारण तुम्ही अत्यंत प्रसन्न दिसता, तुम्ही आनंद दिसता.
तुम्ही कोणी देव आहात का? तर भगवंत म्हणतात की मी देव नाही. तुम्ही कोणी ब्रह्मा आहात का, प्रब्रह्मा आहात का? तर भगवंत म्हणतात की नाही, मी प्रब्रह्मा सुद्धा नाही. मग तुम्ही यक्ष आहात का? तर भगवंत म्हणतात की नाही, मी यक्ष सुद्धा नाही. मग तुम्ही दानव आहात का? तर भगवंत म्हणतात की नाही, मी दानव सुद्धा नाही. मग तुम्ही मनुष्य आहात का? तर भगवंत म्हणतात की नाही, मी मनुष्य सुद्धा नाही. ना मी यक्ष आहे, ना मी ब्रह्मा आहे, ना मी प्रब्रह्मा आहे, ना मी दानव आहे, ना मी मनुष्य आहे. मग तो कदरतो, नेमकं तुम्ही कोण आहात मग? आहे की नाही? तुम्ही मनुष्यासारखे दिसत आहे, मनुष्य म्हटलं तर मनुष्य म्हणत नाही. तुम्ही अत्यंत प्रसन्न दिसता, आनंद दिसता, म्हणून मी तुम्हाला देव म्हटलं, तर तुम्ही देवही नाही म्हणता. तुम्ही ब्रह्मा आहात का, तेही नाही म्हणता. तुम्ही यक्ष आहात का, तेही नाही म्हणता. तुम्ही दानव आहात का, तेही नाही म्हणता. मग नेमकं तुम्ही कोण आहात, असा तो प्रश्न करतो. तर भगवंत असे म्हणतात की तू मला जीन समज, तू मला जीन समज. मग तो म्हणतो जीन, जीन तर जिंकणारा असतो. तर भगवंत म्हणतो की हो, मी सुद्धा जिंकणाराच आहे, मी सुद्धा जिंकला आहे. या संसारामध्ये मी असा एकमेव आहे की ज्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णेला जिंकलेला आहे. सर्व प्रकारच्या तृष्णेवरती मी विजय मिळवला आहे. आणि माझ्यासारखे लोक जी नसतात, माझ्यासारखेच लोक दुःखमुक्त असतात, अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी त्यांना बोलतो. तर मग तो असं म्हणतो ठीक आहे, तुम्ही जिन तर जिन, आणि तो निघून जातो. भगवंताला पुन्हा तो काही प्रश्न विचारत नाही. बघा, पंचवर्गीय परिवर्जकांच्या अगोदर हा उपक अजीवक भगवंताला भेटला होता. परंतु मनुष्याचं जर पुण्य नसेल, मनुष्याचं पुण्य जर फळास येत नसेल, तर मनुष्य आपल्याकडे आलेली जी सुवर्ण संधी असतं त्याचा लाभ सुद्धा घेऊ शकत नाही. आणि असंच त्याच्या बाबतीमध्ये झालं, तो काही भगवंताचा लाभ करून घेतला त्यांनी नाही. तसं भगवंत बुद्धगयेला असताना तपस्वानी भल्लिक नावाच्या 2 बंजाराने भगवंताला मठ्ठा आणि गुळाचे लाडू सुद्धा दान दिले होते. बौद्ध साहित्यामध्ये आपण ऐकतो, त्यांना 2 केस भगवंत देत असतात. ब्रह्मदेशाचे ते उत्कल देशाचे असतात. सुंदर अशा 2 चैत्याची ते निर्मिती करतात. ते सुद्धा भगवंताला काही विचारत नाहीत, भगवंताला कुठलाही प्रश्न विचारत नाहीत. भगवंत त्यांना सुद्धा उपदेश काही देत नाहीत, फक्त त्यांचं दान भगवंत घेतात, स्वीकारतात. पण आम्ही भगवंताला भेटलो असं जर आम्ही लोकांना सांगू, तर लोक काही विश्वास ठेवणार नाही. काहीतरी पुरावा पाहिजे, ऐक ना, पुराव्याशिवाय कोणी सत्य मानत नाही. तर मग भगवंत असे डोक्यावरती हात फिरवतात. तर असं म्हटलं आहे की केस धातू, केस भगवंताच्या हाताला लागतात, तर ते केस धातू भगवंतांना देत असतात. आणि मग त्या केस धातूवरती ब्रह्मदेशामध्ये ते चैत्य बनवतात. आजही तो चैत्य ब्रह्मदेशामध्ये आहे असं म्हटलं आहे. आम्ही काय बघितलं नाही, पण नक्कीच लवकरच बघू. हे लवकरच ब्रह्मदेशाचा टूरचं आमचं नियोजन आहे, तर ते आजही आपल्याला चैत्य पाहायला मिळतात. तर बघा, म्हणजे सांगण्यात तात्पर्य हे आहे की मनुष्याचं पुण्य म्हणजे जोपर्यंत फळास येत नाही, तोपर्यंत मनुष्याला ती सत्य गोष्ट प्राप्त होत नाही. 2 व्यापारी भेटले, भगवंताने त्यांना उपदेश दिला नाही. एक उपक अजीवक भेटला, त्यांना सुद्धा भगवंताने उपदेश दिला नाही. आणि त्याच्यानंतर भगवंत जेव्हा सारनाथला येत असतात, तर सारनाथला आल्यानंतर पंचवर्गीय परिवर्जकांना ते भेटतात. सुरुवातीला त्यांचं स्वागत सन्मान काही ते करत नाहीत, परंतु बुद्धांचा तो प्रभाव असतो. आणि त्यानंतर मात्र भगवंत त्यांना समजून सांगतात, सील मार्ग समजून सांगतात, विशुद्धीचा मार्ग समजून सांगतात. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी विशुद्धी मार्ग, सील मार्ग अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर सील मार्ग जर मनुष्याकडे नसेल, कारण चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, आपल्या हिताचं, आपल्या सुखाचं, कल्याणाचं काय, याचं जर मोजमाप आपल्याकडे असेल, तर मात्र मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि तो मोजमापाचा जो काटा आहे, तर ते म्हणजे शील आहे. मग शीलाबद्दल ते त्यांना समजून सांगतात. त्याच्यानंतर जीवनाचे 2 टोकं सांगतात, खा प्या मौज मजा करा. असे काही लोक जीवन जगतात, काही लोक व्रतवैकल्याने जीवन जगतात. परंतु भगवंताने मध्यम मार्ग सांगितला. मध्यम मार्ग कोणता, तर आर्य अष्टांगिक मार्ग. आणि मग आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनी भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला, ज्याला धम्मचक्क प्रवर्तन सुत्त असं म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे धम्मचक्क प्रवर्तन सुत्ताचा उपदेश भगवंताने आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या
मंगलमय दिनी बघा दिलेला आहे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आपण आचरण केलं पाहिजे. ही सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आजच्या पौर्णिमेची बघा घटना आहे. त्याच्यानंतर भगवंताने उपदेश दिला तर हे पाचही परिवर्जक भगवंताला मग शरण गेले. त्याच्यापैकी जो कौंडिन्य असतो तो फार हुशार असतो, तो बुद्धिमान असतो, त्याला लगेच सत्यज्ञान होते आणि जे जे काही उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे असं तो जाणतो. आणि मग भगवंताला म्हणतो की भगवंत म्हणतात की अरे कौंडिन्याने जाणलं, कौंडिन्याने ओळखलं, त्याने सत्याचा स्वीकार केला. मग ते पाचही परिवर्जक बघा भगवंताला शरण जातात. मग कौंडिन्य, वप, भद्य, महानाम, अश्वजित असं हळूहळू हळूहळू ते पाचही जण श्रोतापन्न होतात, सकृतागामी होतात, अनागामी होतात, अरंत होतात. अर्थातच तिथे भिक्खू संघाची सुद्धा निर्मिती होत असते. म्हणजे आजच्या या पावन दिनी भिक्खू संघाची स्थापना सुद्धा सारनाथ या पवित्र भूमीमध्ये झालेली आहे. आता बघा 2-3 दिवसापूर्वी सारनाथला 45वा वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता बघा प्राप्त झालेली आहे. जागतिक दर्जाचं म्हणजे त्यांना स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण ते भगवंताचं तसं तर फार अगोदर व्हायला पाहिजे होतं, कारण भगवंत या संसारामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत. परंतु उशिरा का होईना ते मात्र आता झालेला आहे. हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशी घटना आहे. त्याच्यानंतर धम्माची स्थापना सुद्धा तिथेच झाली, कारण भगवंताने धम्म दिला. एक म्हणजे धम्माची स्थापना सुद्धा तिथेच झाली. तर धम्म स्थापना सुद्धा आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी झालेली आहे. आणि अन्य जे काही बांधव बघा आज गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात. आपले बऱ्याच जणांचे स्टेटस असतील, ऐक ना गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे, ऐक नाही गुरुपौर्णिमा आहे. बरोबरच आहे ना, कारण संसारामध्ये गुरु आणि शिष्याची परंपरा आहे तर ती भगवंताची परंपरा आहे. ऐक ना, गुरु शिष्याची परंपरा कोणाची आहे तर भगवंताची आहे. कारण या संसारामध्ये एकमेव जर गुरु कोणी असतील तर ते म्हणजे भगवंत आहे आणि भगवंताची शिष्य परंपरा आहे. आजच्या आषाढ पौर्णिमेला 5 परिवर्जक भगवंताचे शिष्य बनले, त्याने भगवंताला गुरु मानलं आणि त्यामुळे गुरु पौर्णिमा म्हणून सुद्धा आजचा बघा एक कृतज्ञ भाव, कारण भगवंत असे म्हणतात की कृतज्ञ भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणे आणि कृतज्ञ भाव व्यक्त करणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. गुरु शिष्याचं जे कृतज्ञ भाव असतो तर तो कृतज्ञ भाव बघा म्हणजे या मंगलमय दिनी ठेवला पाहिजे, ज्याला आपण कल्याण मित्र असं म्हणत असतो. कल्याण मित्र आवश्यक आहे ना आपल्या जीवनामध्ये. कल्याण मित्र जर जीवनामध्ये असेल, असे वनाच बालानंग पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तम. महामंगल सूत्रामध्ये भगवंताने उपदेश दिला, असे वनाच बालानंग मूर्खांचा सहवास कधीही करू नये. पंडितानंच सेवना पंडित लोकांचा सहवास करावा. पूजाच पूजनीयानं पूजनीय लोकांची पूजा करावी. हे उत्तम मंगल आहे. याच्यासारखं दुसरं मंगल संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. मग आपले गुरु हे पूजनीय असतात, ऐक ना. तर गुरूंची पूजा आपण केली पाहिजे. पहिले गुरु कोण आपले, कोण पहिले गुरु कोण? आई वडील पहिले गुरु. आई वडिलांनी जन्म दिला ना आपल्याला, आहे की ना. आपल्यामध्ये जेवढे काही चांगले गुण आहे तर आई वडिलांमुळेच तर येतात. पहिले गुरु आपले आई वडील असतात, कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो. केवळ जन्म दिला नाही तर आपल्यामध्ये जेवढे काही चांगले सद्गुण असतात तर ते सर्वच्या सर्व माता पित्यांमुळे आपल्यामध्ये आलेले असतात. आणि त्यामुळे पहिले गुरु आपले माता पिता असतात. त्याच्यानंतर दुसरे गुरु आपले शिक्षक असतात. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जे काही गुरु आपल्याला चांगल्या प्रकारचं शिकवतात या संसारामध्ये कशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी. आणि त्यानंतर दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आपले धर्मगुरू सुद्धा असतात, ज्यांना खऱ्या अर्थाने कल्याण मित्र असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये कल्याण मित्राची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. कल्याण मित्र जर मनुष्याला योग्य लाभला तर मनुष्य या संसारामध्ये सर्व प्रकारच्या दुःखाला बघा नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. परंतु कल्याण मित्र जर मनुष्याच्या जीवनामध्ये लाभला नाही
तर तो मनुष्य बघा कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकतो. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा बाबासाहेबांना कल्याण मित्र लाभले. कोण कोण लाभले? हा हा केळुसकर गुरुजी तर समजा गुरुच होते ते, कल्याण मित्र म्हणून. हा कल्याण मित्राची भूमिका कोणी निभावली? सयाजीराव गायकवाड आणि राजश्री शाहू महाराज कल्याण मित्र ठरले ना ते. कारण त्यांनी जर त्यांना मदत केली नसती, है की नाही, तर बाबासाहेब विदेशामध्ये शिकायला गेले नसते. आणि बाबासाहेब जर विदेशामध्ये शिकायला गेले नसते तर आज बाबासाहेब भारताचे घटनाकार झाले नसते, शिल्पकार झाले नसते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ते कल्याण मित्र ठरले आहे. म्हणजे जेव्हा बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आवश्यकता होती तर त्यावेळेस मात्र त्यांनी त्यांना मदत केली. आणि त्यांच्या मदतीच्या द्वारा बाबासाहेबांनी उच्च शिक्षण बघा संपादन केलं. आणि मग आपल्याला जे कल्याण मित्र लाभले त्या कल्याण मित्राची उपकाराची पूर्तता करण्यासाठी सुद्धा बाबासाहेब बडोदा संस्थानामध्ये नोकरी करण्यासाठी सुद्धा गेले. तो फरक इतिहास असा आहे की तिथे बाबासाहेबांनी राहता नाही आलं, कारण तेथील लोकांनी त्रास दिला. पण बाबासाहेबांनी मात्र आपल्यावरती केलेल्या जी उपकाराची जाण आहे ती जाण फेडण्यासाठी मात्र बाबासाहेब तिथे प्रत्यक्ष गेले होते. काही दिवस राहिले, त्यांना खूप तिथे हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याण मित्र बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणीच जर मित्र मिळाला नाही तर धम्म आपला कल्याण मित्र असला पाहिजे. म्हणजे धम्मासारखा कल्याण मित्र दुसरा नाही. ऐक ना, संघ तर कल्याण मित्र आहेत, पण समजा मित्र जर आपल्याला योग्य मिळाला नाही, चांगला जर मिळाला नाही, तर धम्माला आपण कल्याण मित्र समजलं पाहिजे. ज्यांच्यासोबत धम्म आहे, ज्यांच्यासोबत शील आहे, ज्यांच्यासोबत सदाचार आहे, ज्यांच्यासोबत नीतिमत्ता आहे, तर ते लोक सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करू शकतात. किसा गौतमीचा कल्याण मित्र कोण ठरला? धम्मच तर ठरला ना. कारण तिने धम्माला जाणलं, तिने धम्माला समजून घेतलं आणि ती पूर्णपणे दुःखमुक्त झाली. दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये धम्माला कल्याण मित्र बघा आपण समजलं पाहिजे. आणि त्यामुळे ही कल्याण मित्राची जी भूमिका आहे, संघ हा आपला नेहमी कल्याण मित्र असतो, धम्मगुरू हे आपले नेहमी कल्याण मित्र असतात. आणि अशा कल्याण मित्राच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे. पुन्हा पुन्हा धम्माचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. आणि या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये हा पुण्याचा संचय आपण करत असतो. त्याच्यानंतर या आषाढ पौर्णिमेला वर्षावास परंपरा सुद्धा आहे. तसं वर्षावास परंपरा तर ही भिक्खूंची आहे. कारण भिक्षू पूर्वीच्या काळामध्ये सतत परिभ्रमण करत असत, सतत फिरत असत. मग पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी निर्माण झाल्या आणि मग भगवंताने त्या अडीअडचणी जाणल्या आणि भिक्षूंना म्हणलं की भिक्षूंनो तुम्ही एका ठिकाणी राहा, तेथील लोकांना धम्माचा उपदेश तुम्ही द्या. मग तेथील लोकांचं काय कर्तव्य आहे? जिथे भिक्षू राहतात, ज्या परिसरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या खेड्यामध्ये, ज्या नगरामध्ये, ज्या शहरामध्ये भिक्षू राहतात, तर तेथील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना आपल्या जीवनामध्ये बघा एक सुवर्ण संधी असते. कोणती सुवर्ण संधी असते? भोजनदान देण्याची सुवर्ण संधी असते, चिवरदान देण्याची सुवर्ण संधी असते, परिष्कार देण्याची, दान देण्याची सुवर्ण संधी असते, पारमिता आपली पूर्ण करण्याची ही सुवर्ण संधी बघा असते. कारण हे पुण्यकर्म आहे, हे कुशल कर्म आहे. कुशल कर्माचा संचय, पुण्यकर्माचा संचय आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात असतो. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्म तर आपण श्रवण केलाच पाहिजे. कालेन धम्म सवनम एतं मंगलमुत्तम असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे वेळ काळ पाहून आपण धम्म श्रवण केला पाहिजे. आणि वर्षावासाचा हा जो कालावधी असतो हा योग्य काळ असतो. मनुष्याच्या चित्ताला प्रसन्न करणारा, आनंद देणारा हा योग्य काळ असतो. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तुम्ही अधिष्ठान केलं पाहिजे. तुम्ही असा संकल्प केला पाहिजे की 3 महिन्यापर्यंत मी धम्म श्रवण करणार आहे. आता जसं तुम्ही धम्मपद, धम्मपदाच्या गाथा म्हणजे तुम्ही वाचत आहात, गाथा आणि कथा सुद्धा वाचू शकता किंवा गाथा सुद्धा वाचू शकता. अत्यंत महत्वपूर्ण अशा त्या गाथा आहेत. त्रिपिटक साहित्यामध्ये धम्मपद नावाचा अत्यंत महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. खुदक निकायातील छोटासा ग्रंथ आहे.
423 गाथा त्या ग्रंथामध्ये आहे. 26 वग्गा आहेत, प्रकारचे वग्गा आहे, भाग आहे. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं भगवंताने तत्वज्ञान सांगितलं आहे. यमक वग्गा आहे, सुखाची आणि दुःखाची व्याख्या केलेली आहे. प्रमाद वग्गा आहे, प्रमाद कसा असतो त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे. उपवग्गा आहे, फुलाच्या उपमा भगवंताने दिल्या आणि त्याद्वारा मनुष्य कशा प्रकारे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाऊ शकतो. चित्त वग्गा आहे, चित्ताचे प्रकार, चित्त कशा प्रकारचं असतं हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. अरंत वग्गा आहे, अरंतांची व्याख्या केली आहे. ब्राह्मण वग्गा आहे, ब्राह्मणांची व्याख्या केली आहे. दंड वग्गा आहे, दंडाला लोक कशा प्रकारचं भितात हे सुद्धा सांगितलं आहे. पाप वग्गा आहे, पापाच्या संदर्भामध्ये संकल्पना त्या ठिकाणी केलेल्या आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वग्ग 423 गाथा धम्मपद या नावाच्या ग्रंथामध्ये आहे. कथा, गाथा आणि कथा जे अत्यंत महत्वपूर्ण त्या आहेत, त्याला धम्मपद अठ्ठकथा असं म्हटलं आहे. तर खूप चांगल्या प्रकारचा तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं आपण चिंतन करावं, मनन करावं, त्याचं वाचन करावं, त्याचा अभ्यास करावा आणि जेवढ्या काही गाथा पाठ होतात त्या पाठ करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण त्या आपल्या एक एक गाथा बघा, म्हणजे आनंद कौशल्यानं म्हणते जे धम्मपदाच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की या विश्वातील संपूर्ण ग्रंथ साठा म्हणजे नष्ट जरी झाला आणि फक्त धम्मपद जर शिल्लक राहिलं तरी लोक दुःखमुक्त होऊ शकतात. म्हणजे एवढं महत्व या धम्मपद ग्रंथाचं बघा आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण हे धम्मचिंतन आपल्याला करण्याची सुवर्ण संधी आहे. आपण उपसतशील सुद्धा पालन केलं पाहिजे, कारण धम्म आचरणाचा हा सर्वात महत्वपूर्ण अंग आहे. उपसतशील हे धम्मचिंतनाचं महत्वपूर्ण अंग आहे, धम्म आचरणाचं महत्वपूर्ण अंग आहे. मग पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, हे 4 उपसत व्रत आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. म्हणजे स्वतःची परीक्षा आपण घेतली पाहिजे. उपसत पालन करणे म्हणजे स्वतःची परीक्षा घेणे, किंवा स्वतः आपण किती कुशल कर्म करतो, किती पुण्यकर्म करतो, किती चांगल्या प्रकारचे कर्म करू शकतो, किती चांगल्या प्रकारचा संयम आपल्या स्वतःमध्ये आहे, अशा प्रकारची भावना बघा या उपशीलाच्या द्वारा आपल्याला करता येते. कारण अधिष्ठान आपण जोपर्यंत करत नाही, संकल्प आपण जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत बघा कुठलीही गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. सिद्धार्थ गौतमाने अधिष्ठान केलं की जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही तोपर्यंत या आसनावर मी उठणार नाही, असा त्यांनी अधिष्ठान केलं, असं त्याने संकल्प केला. म्हणजे संकल्प पूर्तता करण्यासाठी, संकल्प पूर्ण होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघा प्रयत्न केले पाहिजे. संकल्प पूर्ण करताना जर प्रयत्न अधुरे राहिले, अर्धे जर प्रयत्न केले तर संकल्प पूर्ण होत नाही. होते का पूर्ण संकल्प? बघा आम्ही प्रयत्न अधुरे केले, आमचा संकल्प पूर्ण झाला नाही आहे की नाही. कारण हा वर्षालाच आपल्याला आपल्या सप्तपणी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला करायचा होता, असं मी तुम्हाला मागच्या वर्षावासामध्ये म्हटलं होतं. परंतु मी सकाळी पण सांगलं तुम्हाला, म्हणजे मी जसे पाहिजे तसे प्रयत्न केले नाही. कारण मी जर समजून घ्या माझी जेवढी क्षमता आहे तेवढे जर मी प्रयत्न केले असते तर आज बघा सुंदर तिथे कुटी असते आणि आज तुम्ही सगळे तिथं असते, आहे की नाही. म्हणजे या प्रसन्न वातावरणामध्ये एवढं सुंदर वातावरण आहे बघा. काल मी व्हिडिओ टाकला बघा, शेतावरती गेलो होतो, कालचा व्हिडिओ टाकला. एकदम सुंदर असं एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि आपण यावर्षी ती जागा घेणार होतो म्हणून त्यांनी पेरलं पण नाही. म्हणजे यावेळेस त्यांनी काहीच पेरलं नाही, कारण त्यांना माहिती होती की बाबा तिची जागा घेणार आहेत, मग आपण कशाला पेरायचं. तर अत्यंत सुंदर असं बघा ती जागा. परंतु आता काय कधी कधी असं असतं की पारमिता आपल्या कमी पडतात, आहे की नाही. आणि त्यामुळे मी सकाळी पण बोललो पूर्वजन्माची दान पारमिता थोडी कमी पडली इथं, आहे की नाही. म्हणजे या प्रसंगी थोडी पूर्वजन्माची दान पारमिता कमी पडली, पण आता एवढ्या दान पारमिता वाढवायच्या की कोणत्याच जन्मात कमी नाही पडलं पाहिजे. आणि त्यामुळे हे सगळं दान पारमिता आता वाढवण्याचा बघा संकल्प आहे. तर नक्कीच होईल ते, पण आता 2-3 महिने आपल्याकडे आहे. तर तो चांगल्या प्रकारचा आपण त्याला प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आता शेवटचे प्रयत्न असतील 3 महिन्यापर्यंत त्यांना तसं सांगितलं. तसे खूप चांगले ते परिवार आहेत, कारण त्यांनी आपल्याला आणखी 2-4 महिने म्हणजे वाढवून दिलेले आहेत. तर नक्कीच ती जागा आपली होणारच आहे. आणि वर्षावास जरी आपला तिथे झाला नाही तरी संघदानाचा कार्यक्रम मात्र आपण नक्कीच तिथे करणार आहोत. त्याच्यामुळं एक सुवर्ण संधी आपल्याला ही आहे
कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी हे कार्य बघा अत्यंत महान आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं ट्रेनिंग सेंटर तिथे म्हणजे निर्माण होणार आहे. जळगावमधील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांसाठी मेडिटेशन सेंटर असेल, ट्रेनिंग सेंटर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी म्हणजे निर्माण करणार आहोत. हे आपल्या पारमिता आहे, ह्या आपल्या पारमिता असतात. आपली सील पारमिता असते, आपली निष्क्रमे पारमिता असते, आपली सत्य पारमिता असते, आपली अधिष्ठान पारमिता असते. म्हणजे ह्या पारमिता पूर्ण करायच्या असतात. कारण ह्या पारमिता जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला कसा मिळेल, तोपर्यंत आपण दुःखमुक्त कसं होणार आहे. म्हणजे हे वर्षावासाचा जो कालावधी असतो तर आपल्या पारमिता पुष्ट करण्याची, पुष्टता प्राप्त करण्याची ही संधी बघा असते. आणि त्यामुळे बघा तुम्हाला 10 प्रकारच्या पारमिता आपल्या पूर्ण होतात. जेव्हा आपण विहारामध्ये येत असतो तर आपली दान पारमिता सुद्धा पूर्ण होते, आपली शील पारमिता सुद्धा पूर्ण होते, आपली मैत्री पारमिता सुद्धा पूर्ण होते, आपली अधिष्ठान पारमिता सुद्धा पूर्ण होते. शांत बसतो आपण 1 तासपर्यंत, शांती पारमिता सुद्धा आपली पूर्ण होते, खंती पारमिता सुद्धा आपली पूर्ण होते, प्रज्ञा पारमिता. म्हणजे सर्व जेवढ्या काही 10 प्रकारच्या पारमिता आहे तर थोडा थोडा अंश त्या पारमितेचा पूर्णत्वास बघा जात असतो. आणि त्यामुळे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. धम्म आचरण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जेवढं अधिक अधिक धम्म श्रवण आपल्याला करता येईल, जेवढं अधिक अधिक आपल्याला शीलपान करता येईल, जेवढं अधिक अधिक आपल्या मनातील राग द्वेष लोभ मोह मीपणा अहमपणा गर्व ईर्षा या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करता येईल. आणि मी माझं स्वतःचं कल्याण कसं करू, ऐकलं, कारण स्वतःचं कल्याण महत्वपूर्ण आहे. जोपर्यंत मनुष्य स्वतःचं कल्याण करत नाही, स्वतःचं हित करत नाही, तोपर्यंत तो इतरांचं कल्याण कधीही करू शकत नाही. आणि त्यामुळे बघा या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये ही अत्यंत एक सुवर्ण संधी म्हणजे आपल्याला आहे. तुम्ही अधिष्ठान करा की 3 महिन्यापर्यंत आपलं असं होते की नवीन नवीन आता वर्षावास सुरू झाला, 1 महिनाभर असा उत्साह असते की बस विहारात जागा पुरत नाही. मग हळूहळू 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 गळती लागते आणि शेवटी अश्विन पौर्णिमेपर्यंत काही आपली गळती थांबत नाही. म्हणजे असं नसलं पाहिजे. धम्म आचरण ही अशी गोष्ट आहे की ते सतत असलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. थोकंग थोकंग पुण्य करत, थेंबा थेंबाने तळ साचत, ऐक ना, थोकंग थोकंग पुण्य करते असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे. कारण थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म जर आपण करेल तर हा पुण्याचा संचय आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे बघा घेऊन जात असतो. आणि त्यामुळे एक आध्यात्मिक बल आपल्यामध्ये निर्माण होत असते जेव्हा आपण धम्म आचरण करत असतो. धम्म चिंतनामध्ये आपण राहिलं पाहिजे. धम्म चिंतनामध्ये असल्यामुळे मनुष्य नेहमी प्रसन्न असतो, नेहमी आनंदी राहतो, नेहमी उत्साही राहतो आणि दीर्घ उद्योगी मनुष्य बघा राहत असतो. आता रात्रभर परित्राण केला बघा, एक सव्वा तासापर्यंत मी झोपलो, सकाळी थोडंसं आणखी 1 तासभर झोपलो, पुन्हा गेल्यानंतर म्हणजे अगदी 10 वाजतापासून बाहेर आहे, आणखी 4 ठिकाणी प्रवचन करायचे आहे. 4 ठिकाणी आणखी, म्हणजे आजचा काही विषय नाही आहे. म्हणजे हे बल आपल्यामध्ये निर्माण होत असते जेव्हा आपण धम्म आचरण करत असतो. उत्साह जर आपल्यामध्ये असेल तर आपण हे करू शकतो. पण प्रमाद जर आपल्यामध्ये असेल, ऐक ना, प्रमाद आळस जर आपल्यामध्ये असेल तर मात्र आपण कोणतंही काम करू शकत नाही. नाहीतर मग विहारामध्ये झोपेची वेळ आहे आता, बस झोपलं एकदा की बस कार्यक्रम गेला. ऐक नाही, चांगलं खाल्लं समजून घ्या, झोपलं की 2 कधी वाजले, किती वेळ ठेवली, 2ची का 3ची, म्हणजे तुमची वेळ अशी बरोबर परफेक्ट झोपेची आहे. एकदम झोपेची. एकदा जर समजा मध्ये लोटकला घरी का बस तो 4 वाजेपर्यंत काही उठत नाही, ऐक ना. तर त्यामुळे तुम्हाला सतर्क राहावं लागणार आहे, जागरूक राहावं लागणार आहे. किंवा 3 महिन्यापर्यंत झोपेचा पूर्ण विराम, ऐक ना. दुपारची झोप कॅन्सल. त्याच्यामुळे मोबाईल 2 तास कमी वापरायचा. जसं 12 वाजेपर्यंत जर मोबाईल वापरत असाल तर 10 पर्यंतच मोबाईल वापरा, म्हणजे 2 तास झोपेसाठी दिले पाहिजे. कारण मोबाईलमुळे खरं तर झोप काही होत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर धम्माचं आचरण करण्याचा बघा प्रयत्न केला, कारण हा क्षण पुन्हा पुन्हा येत नाही. हे दिवस सुद्धा पुन्हा पुन्हा बघा येत नाही.
कधी केव्हा कुठे काय होईल याची शाश्वती बिलकुल नाही. आणि त्यामुळे आज क्षण आपल्याकडे आहे ना, आजचा दिवस आपला आहे ना, तर आजचा दिवस आपला आहे तर आज कुशल कर्म करू द्या, आज पुण्यकर्म करू द्या, आज चांगले कर्म करू द्या, उद्याचं उद्या पाहून देऊ. म्हणजे मिळालेला जेवढा काही क्षण आहे, भगवंत असे म्हणतात की आज माझा शेवटचा दिवस आहे असं म्हणून आपण पुण्यकर्म केले पाहिजे, असं म्हणून आपण कुशल कर्म केले पाहिजे, असं म्हणून आपण शील पालन केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. शीलाच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एक डोळा असणारा व्यक्ती, जसं एखाद्या व्यक्तीला एक डोळा नाही, फक्त एकच डोळा आहे, तर एक डोळा असणारा व्यक्ती त्या एक डोळ्याची किती निगा राखेल? खूप निगा राखेल, कारण त्याला माहित आहे एक ऑलरेडी आपला निकामी झालेला आहे. तर तो एका डोळ्याची खूप चांगल्या प्रकारे निगा राखेल. अगदी तशी शीलाची निगा आपण राखली पाहिजे. एक हात नसणारा व्यक्ती एक हाताची निगा जशी राखेल तसे शीलाची आपण निगा राखली पाहिजे. एक पाय नसणारा व्यक्ती पायाची निगा जशी राखेल तशी त्याने निगा राखली पाहिजे. एक किडनी जर समजा नसेल, दोन किडनी आहे, एक नसली तरी एकीवर मनुष्य जगू शकतो. पण समजा एखादी किडनी जर एखादा समजा मनुष्य दारू पिणारा आहे आणि दारू पिऊ एक किडनी गेली, त्याला असं म्हटलं बा घेता का दारू जराशी, तर तो घेईल का? घेणार नाही. तो बरोबर एक तर निकामी झाली, एक आहे तर एक वर जगू द्या थोडं, ऐक नाही. म्हणजे तो काळजी घेईल स्वतःची. अगदी शरीराचा अवयव एक निकामी असेल, एक चांगला असेल तर त्याची आपण काळजी घेत असतो. अगदी तशाच पद्धतीने शीलाला आपण जोपासलं पाहिजे, सदाचाराला आपण जोपासलं पाहिजे, नीतिमत्तेला आपण जोपासलं पाहिजे. म्हणजे अधिक अधिक जेवढं जेवढं स्वतःसाठी जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करेल तेवढा लाभ बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण खूप पुण्यवान आहात की दरवर्षी आपण ग्रंथाचं पठण करता, चिंतन करता, मनन करता आणि हा पुण्याचा संचय थोडा 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 आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी या आषाढ पौर्णिमेच्या पावन आणि पवित्र दिनी आपण अत्यंत शांत चित्ताने धर्मदेशना श्रवण करून घेतली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करून ही धर्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.